मित्रांनो नमस्कार. पूर्वी आपण दर्पणमध्ये जेव्हा काम करत होतो तेव्हा आपले जे काही एक्स्ट्रा डिपार्टमेंट एम्प्लॉईज आहेत, बीपीएम एपीपीएम आहेत, त्यांना पे स्लिप वगैरे त्यांची काढता येत नव्हती. एपीटी 2.0 मध्ये आपण जेवढे काही आपले एम्प्लॉईज असतील, मग ते डिपार्टमेंटल असोत किंवा एक्स्ट्रा डिपार्टमेंटल असो, त्यांचं जे काही सॅलरी आहे त्याची स्लिप त्यांना त्यांच्या डिव्हाइसेसमध्ये काढता येणार आहे. जर का डिपार्टमेंटल एम्प्लॉई असतील तर त्यांच्या एम्प्लॉई सेल्फ सर्व्हिसच्या पोर्टलमध्ये जाऊन ते काढू शकतात, किंवा एक्स्ट्रा डिपार्टमेंटल एम्प्लॉईज असतील तर त्यांचं एम्प्लॉई सेल्फ सर्व्हिसचं जे काही एक मॉड्यूल आहे त्या मॉड्यूल्समधून ते ज्या स्लिप्स आहेत त्या ठिकाणी काढू शकतात. या ठिकाणी आपण एक बीपीएम आहे त्यांचा एक आयडी घेतला आहे आणि त्याला आपण डेस्कटॉपवरती लॉग इन करून त्यांची स्लिप जी आहे ती काढण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो. या ठिकाणी आपण एकदा आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन झाल्यानंतर एम्प्लॉई सेल्फ सर्व्हिसचं जे काही ऑप्शन्स आहे त्याला आपण क्लिक करायचं. डिपार्टमेंटल लोकांसाठी सुद्धा सेम असाच जो काही फ्लो असेल तो राहील. एम्प्लॉई सेल्फ सर्व्हिसला क्लिक केल्यानंतर एम्प्लॉई पेमेंट सिस्टम नावाचं जे काही कार्ड आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. एम्प्लॉई पेमेंट सिस्टमला आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे 5 कार्ड सब कार्ड्स येतील. त्यामध्ये रिपोर्ट्स नावाचं जे काही सब कार्ड्स आहे त्याला आपण क्लिक करायचं आणि त्यानंतर आपल्यासमोर असे 6 मेनूज येतील. त्यामध्ये पे स्लिप नावाचा एक मेनू असेल, त्याला आपण क्लिक करायचं. पे स्लिपला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वर्षाचे जे काही आपले 12ही महिने आहेत ते 12ही महिने या ठिकाणी असतील. आपल्याला ज्या महिन्याची स्लिप काढायची आहे तो महिना आपण सिलेक्ट करायचा आहे. आता याच महिन्यात आपलं मायग्रेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जुने ज्या काही डेट्स आहेत आजपासून पाठीमागच्या त्याची सॅलरी स्लिप आपल्याला नाही पाहता येणार. परंतु यानंतर आता जे काही फर्दर आपले जे काही सॅलरीज होतील त्या एपीटी 2.0 मध्येच होतील. त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या ज्या काही पे स्लिप्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. आपण आता या महिन्याची सॅलरी आपली झालेली आहे ती आपण पाहतो. या ठिकाणी महिना सिलेक्ट करायचा, समोर आपलं वर्ष आहे आणि या ठिकाणी जनरेट पे स्लिप नावाचा जो काही टॅब आहे त्याला आपण क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर वरती एक पॉपअप मेसेज जनरेट होईल, पे स्लिप जनरेटेड म्हणून. इथे आपण पाहू शकतो हे पे स्लिप जनरेटेड म्हणून एक जो पॉपअप आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी ती पीडीएफ मध्ये त्यांची जी काही सॅलरी स्लिप आहे ती या ठिकाणी जनरेट झालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रिंटरचा एक टॅब आहे आणि डाउनलोडचा एक टॅब आहे. प्रिंटरला क्लिक केल्यानंतर याची प्रिंटआउट निघेल आणि या डाउनलोडला जर का आपण क्लिक केलं तर याची जी काही सॅलरी आहे ती आपल्या एक पीडीएफ फाईल त्याची या ठिकाणी जनरेट होईल. ही आपण अशी सेव्ह करून ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण आपली जी काही सॅलरी स्लिप आहे ती या ठिकाणी पाहू शकतो. सेम पॅटर्न जो आहे तो एक्स्ट्रा डिपार्टमेंटल लोकांसाठी सुद्धा राहील. त्यांनी त्यांच्या एम्प्लॉई सेल्फ सर्व्हिसच्या मॉड्यूल्समध्ये जायचं आहे, लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर त्यांना त्यांची पे स्लिप जी आहे ती डाउनलोड करायची आहे. बऱ्याचशा लोकांना डिपार्टमेंटल मोबाईल जेव्हा पर्टिक्युलरली जे वापरतात IMAचा मोबाईल, तर त्यांना कदाचित ती व्ह्यू करायला कदाचित थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. कदाचित त्यामध्ये PDF व्ह्यूवर वगैरे ज्या मोबाईलमध्ये अपडेट नाही आहे त्या ठिकाणी ती डिस्प्ले होत नाही, परंतु ती जनरेट होते. तर अशा वेळेस अशा केसमध्ये आपल्याला DSS मध्ये लॉग इन करून सुद्धा आपण आपली ते पे स्लिप काढू शकतो. धन्यवाद.